गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत पुऱ्या, पण सॉफ्ट आणि अशाच राहतात दिवसभर. तर अजिबात तेल न पिणाऱ्या मी म्हणणार नाही, कारण तळून काढलेले आहे त्याच्यामुळे तेलकट तर राहील. पण कमी तेल पिणाऱ्या, तर त्यासाठी आपण त्याच्यामध्ये काही असे विशेष पदार्थ टाकले आहे की ते कमी तेल पितात. आणि ह्या तुम्ही दोन्ही गोष्टी सोबत खाऊ शकता, म्हणजे गोडाच्या पदार्थासोबत खाऊ शकता आणि काही अशा ठराविक स्पेसिफिक भाज्या असतात त्याच्यासोबत त्याचं कॉम्बिनेशन अप्रतिम लागते. आणि तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत आपली हे झालेली आहे पुरी आणि सहज हाताने तुम्ही तोडू शकता. पहा तेवढीच सॉफ्ट पण आहे छान. आणि असं काही जरुरी नाही खूप टम्म फुलली म्हणजे आपली पुरी चांगली होते. अगदी पुऱ्या जरी तुम्हाला अशा खूप अशा फुललेल्या दिसत नसत्या तरी एक नंबर ह्या पुऱ्या झालेल्या आहे. आणि बघा किती मस्त पुरी झाली आणि त्याच्यासोबत अप्रतिम चवीचं कॉम्बिनेशन जे एव्हरग्रीन आहे, सगळ्यांनाच आवडेल अशी आपली जी काळे चणे असतात जे खायला खूप चांगले लागतात, चवदार असतात, तर त्याची ही भाजी आहे. आणि ही भाजी तयार करताना ना आपण भाजभूज केलेली नाही आहे. एकदम वेगळ्या पद्धतीचे मसाले आपण इथे वापरलेले आहे. गरम मसाल्याचा अजिबात वापर नाही केलेला. आणि ते जे आपण आज मसाला वापरला ना या भाजीसाठी, तर त्याच्यामुळे या भाजीला एक डिफरंट चव येते. आणि भाजीची थिकनेस पण बघा इतकी परफेक्ट आलेली आहे की आपल्या पुरीला ती मस्त कोट होते आणि चवीला एक नंबर लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. नमस्कार, सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज आपण काळ्या चण्याची रस्सेवाली भाजी तयार करतो आहे आणि गव्हाच्या पिठाच्या छान खुसखुशीत पुऱ्या तयार करतो आहे, ज्या दिवसभर खुसखुशीत राहतील, वातड अजिबात येणार नाही. आणि दोघंही कॉम्बिनेशन चवीला एक नंबर लागतं. म्हणजे घाई गडबडीत सणावाराला म्हणा किंवा तुमच्याकडे कोणी पाहुणे येत असेल ना, तर तेव्हा तुम्ही हा बेत तयार करू शकता. त्याच्यासोबत एखादं स्वीट ठेवलं तर अगदी एक नंबर हा मेनू तयार होतो आणि लवकर तयार होतो. तर आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला रेसिपी बघूया. इथे मी एक वाटी काळे चणे घेतले आहेत. चण्याला थोडंसं पाऊन घ्यायचं आणि हे आपल्याला भिजू घालायचे आहे. तर 2 पाण्याने चांगलं स्वच्छ त्याला धुवून घ्यायचं आणि मग पाण्यामध्ये भिजत घालायचे. तर तुम्ही बघू शकता 1 वाटीचे हे 3 वाटी चणे तयार होतात आणि चांगले भिजले आहे. म्हणजे रात्रभर भिजत ठेवायचे किंवा 6 ते 7 तास तुम्ही भिजत घालून ठेवू शकता. आता ते आपण एका कुकरच्या डब्यामध्ये घालून घेऊ, कारण आपल्याला याला वाफवून घ्यायचे. असे हे वाफवून घेतले की पुढची प्रोसेस आपली लवकर होते. तर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊ आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू, म्हणजे अर्धा चमचा वगैरे मी मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्या चण्याला एक चव येते चांगली. आणि थोडासा रंग चांगला दिसायसाठी पावच चमचा हळद घालून घेतली. आणि आता हे कुकरच्या डब्यामध्ये आपण ठेवून देऊ आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला मीडियम फ्लेमवरती याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे आपले चणे चांगले शिजायला पाहिजे. ते आपल्या चणे शिजतात तेवढ्या वेळात आपण कणिक मळून घेऊ. तर इथे मी मेजरिंग कपाने 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं, अर्धा कप बारीकवाला रवा घेतलेला. तुम्ही तुमच्याकडे कुठलंही मेजरमेंट सेट करू शकता, तुम्हाला किती पुऱ्या लागतात त्यानुसार. आणि 1 टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ घातलं, तर अर्धा चमचा मीठ घालून घेतलेलं आणि 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून दही घातलेलं. तर याच्यामुळे आपल्या पुऱ्या चवीला चांगल्या होतात दही घातल्यामुळे. आपण याच्यामध्ये चण्याच्या डाळीचं पीठ आणि रवा घातला ना, तर त्याच्यामुळे आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत होतात आणि जास्त तेलकट होत नाही. तर आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर मेजरिंग कपाने 1 कप मी पाणी घेऊन घेतलं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ही कणिक मळून घेऊ. तर आपल्याला ही कणिक खूप सैल पण नको आणि खूप टाईट पण नको एकदम, कारण आपण रवा घातल्यामुळे थोडासा टाईटनेस याचा कमी ठेवायचा. रवा मुरायला थोडं पाणी लागतं. आणि इथे आपली कणिक मळून झालेली आहे. आता मला संपूर्ण 1 कप जे आहे तेवढं पाणी मी इथे वापरलेलं आहे मळायसाठी आणि तेवढं पाणी लागलं त्याला. आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि ते पाणी मी याला लावून घेते, म्हणजे कसं एकदम टाईट व्हायला नको म्हणून. आणि कमीत कमी ना अर्धा तास आपली ही कणिक मुरली पाहिजे, म्हणून अशी लवकर भिजवून घ्यायची. आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि या कणकेला मुरू देऊ. तिकडे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर कुकर थंड होईपर्यंत आपण भाजीचा मसाला तयार करून घेऊ. तर त्यासाठी 3 मीडियम आकाराचे कांदे घेतले, 3 टोमॅटो आहे, तिखटवाल्या 6 हिरव्या मिरच्या घेऊन घेतल्या. तुम्ही जर खूप जास्त तिखट खात असाल ना, तर थोड्याशा 2-3 मिरच्या अजून घेऊन घ्या. 2 इंची आल्याचा तुकडा आहे, त्याची मी सालं काढून घेतलेली. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या आहेत. ओलं खोबरं घेतलं आहे, तर या आकाराचा हा खोबऱ्याचा तुकडा आहे. तर आता हा जे ओलं खोबरं आहे ना, तर पहिल्यांदा त्याचे असं पातळ पातळ आपण काप करून घेऊ आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ, कारण आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे. नंतर कांद्याची सालं वगैरे काढून टाकून त्याला असं मोठ्या मोठ्या पीसमध्येच कापून घ्यायचं. बारीक कापायची गरज नाही, आपल्याला पेस्टच करायची आहे.
नंतर आल्याचे पण तुकडे करून घेऊ, म्हणजे ते तुकडे जे आहेत असे छान एकजीव होतात. नंतर लसूण त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि मिरच्या ज्या आहेत ते हाताच्या साहाय्याने तोडून टाकू. ते पण चांगल्या बारीक होतात. कारण एवढ्या मिरच्या घेतल्या आहे ना, त्याच्यामुळे तुमची भाजी अशी म्हणजे मीडियम तिखट होते. म्हणून मी म्हटलं की थोड्याशा जास्त तुम्ही मिरच्या घालून घ्या. तर पहिल्यांदा आपण हे सगळं वाटून घेऊ आणि चांगलं वाटून घ्यायचं आहे पहिल्यांदा. अशा पद्धतीनेच वाटण करायचं, मी ज्या प्रोसिजरनी केलं त्या पद्धतीने. कारण आपल्याला हे चांगली पेस्ट याची व्हायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. हे मी सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि टोमॅटोचे पण असे मोठे मोठे पीस करून घ्यायचे. तर शक्यतो याच्यासाठी ना तुम्ही मोठं भांडं वापरा, म्हणजे कसं होतं एकाच भांड्यामध्ये तुमचं सगळं काम होतं. तर छोटं भांडं वापरत चाललं तर मग थोडं थोडं वापरावं लागेल. आणि या सिक्वेन्सनी करून घ्यायचं. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. कोथिंबीरीच्या काड्या घेऊन घेतलेल्या, त्याच्यामुळे खूप छान स्वाद येतो भाजीला. आणि ही मिंटची पानं आहे. जर अर्धा कप वगैरे मिंटची पानं असेल आणि त्याच्या डबल कोथिंबीर घेऊन घ्यायची. आणि आता आपण परत हे मिक्सरला फिरवून घेऊ आणि छान अशी फाईन याची पेस्ट व्हायला पाहिजे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग याला येतो हिरवा. आणि बघा अशी पेस्ट त्याची व्हायला पाहिजे. इथे आपला कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. कुकरला चांगलं थंड होऊ द्यायचं आणि मगच उघडायचं. आणि आता आपण हे बाहेर काढून घेऊ आणि मीडियम फ्लेमवरती 4 शिट्ट्यामध्ये चणे चांगले शिजून जातात. आपण चेक करूया. आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे ना, ते पाणी पण फेकायचं नाही. एक वेगळी टेस्ट त्याला येते. आणि तुम्ही बघू शकता चणे परफेक्ट शिजलेले आहेत आणि आपल्याला असेच पाहिजे, खूप गलगल पण व्हायला नको. आणि या पाण्याचा पण वापर करायचा. आणि इथे मी ना छोट्या आकाराचे 3 बटाटे घेऊन घेतले. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला त्याच्यामध्ये बटाटे. तर त्या बटाट्याची मी सालं काढून घेतली आणि त्याच्या अशा फोडी तयार करून. असे थोडेसे बटाटे घालून घेतल्यामुळे काय होते, थोडी भाजीची क्वांटिटी तर वाढतेच, पण चवीलाही चांगले लागते. भाजी फोडणी घालून घेऊ. तर त्यासाठी कढईमध्ये आपला भाजीचा चमचा असतो ना, तर त्या चमच्याने मी 1.5 चमचा तेल घालून घेतलेलं. इथे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीने घाला, तुम्ही कमी अधिक करू शकता. नंतर 2 चमचे आपण जिरं घालून घेऊ आणि जिऱ्याला आपल्याला चांगलं फुलू द्यायचं. आणि जिरं चांगलं फुललं की आपण हा तयार करून घेतलेला संपूर्ण मसाला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. 3 चमचे धण्याचं पावडर घालून घेतलेलं आणि अर्धा चमचा हळद पावडर आहे. आणि या मसाल्याला तेल सोडेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. सुरुवातीला हा मसाला तुम्ही हाय फ्लेमवरती शिजवून घ्या, नंतर मिडलवरती आणि शेवटी स्लो फ्लेमवरती. अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. अगदीच कमी फ्लेमवरती तुम्ही सुरुवातीपासून शिजवला ना, तर त्याला खूप वेळ लागेल. पण सारखा तुम्हाला सतत फिरवत राहायचं आहे. जास्त वेळ घेत नाही. 5 ते 7 मिनिटात हा मसाला तयार होतो. आणि तुम्ही बघू शकता हा मसाल्याने आपली कढई सोडायला सुरुवात केली आहे. तर इथपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा. त्याच्यामुळेच भाजीला खूप चांगली टेस्ट येते, कारण आपण इथे सगळं कच्चं वापरलं आहे. आता त्याच्यामध्ये हे कापून घेतलेले बटाटे घालून घेऊ. आणि त्या बटाट्याला पण एक टेस्ट यायला पाहिजे, म्हणून अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलं. बटाट्याला पण टेस्ट येते. आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून त्या मसाल्यामध्ये थोडा वेळ बटाटे होऊ देऊ. कारण काय ना, आपले बटाटे शिजायला पाहिजे. आपले चणे जे आहेत तर आपण उकडून घेतले, त्याच्यामुळे ते पटकन शिजून जाईल. तर एखादा मिनिट वगैरे मी फक्त या मसाल्यामध्ये याला होऊ दिलं. पण ज्या मिक्सरमध्ये आपलं मसाला काढला होता ना, त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं. 1 ग्लास पाणी टाकलं होतं मी त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी आपण त्याच्यामध्ये घालू. सुरुवातीला चांगला मिक्स करून घेऊ मसाला आणि मग उरलेलं परत पाणी त्याच्यामध्ये टाकून घेऊ. संपूर्ण 1 ग्लास पाणी मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती या बटाट्याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आपण बघूया चेक करून. आणि मध्ये ना मी 1 ते 2दा ही भाजी फिरवली, म्हणजे लागायला नको. पाणी आपण कमी घातलं होतं. आता परत एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊ आणि आपण बटाटा चेक करू आपला शिजला की नाही. तर बटाट्याची एक फोड घ्यायची आणि तो दाबून बघायचा. तर तुम्ही बघू शकता हा बटाटा जो आहे तो शिजला आहे, म्हणजे पूर्णपणे शिजला नाही आहे, पण तुटतो आहे. चणे घातल्यानंतर नंतरही थोडा वेळ तो बटाटा शिजेल, म्हणून एवढा शिजू द्यायचा. आता आपण त्याच्यामध्ये हे चणे टाकून घेऊ. तर आता इथे तुमच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला याची ग्रेव्ही किती पाहिजे, तर त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी इथे जवळपास टोटल पाण्याचा वापर इथे 3.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपण जेव्हा चणे बॉईल करायला घेतले तेव्हा 1 ग्लास टाकला होता. नंतर मसाला जेव्हा आपण हे केला तेव्हा टाकला. आणि आता मी 1.5 ग्लास टाकला, म्हणजे 3.5 ग्लास पाणी घातलेलं आहे इथे टोटल. आणि आता त्याच्यामध्ये परत थोडं मीठ घातलं. आपण थोडा मिठाचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे मीठ जे आहे ते बेताने घालायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची. आणि एकदा चांगली उकळी आली भाजीला की मग
गॅसची फ्लेम जी आहे ते स्लिमवर करून द्यायची आणि स्लिमवरती छान 5 मिनिट या भाजीला शिजू द्यायचं. म्हणजे काय होईल, सगळे फ्लेवर एकत्र येईल. भाजी तिकडे शिजते तोपर्यंत आपण पुरीची कणिक बघूया. तर बघा व्यवस्थित मुरलेली आहे. रवा बघायचा चांगला मुरला की नाही, ते मुरायचं असेल तर थोडा वेळ राहू द्यायचं. आता मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि या कणकेला आपण थोडा वेळ मॉलिश करून द्यायची. तुम्ही बघू शकता अशीच कणिक असायला पाहिजे. खूप मऊ कणिक नको, नाहीतर त्या पुऱ्या ज्या आहे ना अशा एकदमच मऊ पडून जातात. म्हणून कणिक अशाच पद्धतीने मळून घ्यायची. तर खूप जास्त मळायची नाही या कणकेला, नाहीतर ती सॉफ्ट होऊन जाते एकदम. अगदी थोडं तेल घेतलं, पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा, आणि ते तेल आपण या सगळ्या कणकेला लावून घेऊ व्यवस्थित. म्हणजे काय होईल, ती कडकणार नाही. थोडंसं पीठ घ्यायचं आणि कढईमध्ये ते पीठ टाकून द्यायचं आणि आपण याचे सगळे गोळे तयार करून घेऊ. म्हणजे काय होते, आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते पटापट लाटणं होतात. तर हे असं थोडंसं डस्टिंग केलं ना तर ते गोळे एकमेकाला चिपकत नाही. आणि भरपूर म्हणजे जवळपास 16-17 पुऱ्या याच्या झालेल्या आहे आणि चांगल्या मोठ्या पुऱ्या बनणार आहे, छोट्या वगैरे पुऱ्या होणार नाही. आणि थोडंसं ते हलवून घ्यायचं, पुऱ्या लाटून घे. म्हणजे आपली भाजी होईपर्यंत ना तुम्ही पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर गोळा घ्यायचा एक आणि कणकेमध्ये घोळायचा आणि त्याची पुरी लाटून घ्यायची. म्हणजे खूप पातळ नाही आणि खूप जाडी नाही, अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची. मोठ्या मोठ्या पुऱ्या झालेल्या आहेत. तुम्हाला अशा छान गोल अशा एकसारखा आकार पाहिजे असेल ना तर एखाद्या झाकणाच्या साहाय्याने तुम्ही त्याला गोल अशा करू शकता. भाजी शिजेपर्यंत जेवढ्या लाटणं होतील तेवढ्या पुऱ्या मी लाटून घेते आणि ठेवायच्या वेळेस ना असं थोडंसं डस्टिंग करूनच ठेवायचं, मग ते एकमेकाला चिपकत नाही. मी 5-6 पुऱ्या लाटून झाल्याय माझ्या आणि भाजी चेक करूया. बघू शकता मस्त फ्लेवर येतो आहे भाजीमधून. आणि चणे घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही आहे, 5 मिनिट शिजवली तरी सफिशियंट आहे. आणि बघा भाजीवरती छान तगर आलेला आहे तेलाचा मस्त, आणि ग्रेव्ही पण एक्झॅक्ट झालेली आहे आपल्या भाजीची. आणि सुगंध तर अप्रतिम येतो आहे. म्हणजे जे आपण सगळे त्याच्यात हर्ब्स टाकले आहे ना त्या हर्ब्सचा सुगंध येतोय. पण आता बटाटा दाखवते मी तुम्हाला. आपले चणे तर ऑलरेडी चांगले शिजले आणि तुम्ही बघू शकता बटाटा पटकन तुटला. म्हणजे बटाटाही प्रॉपर शिजलाय, म्हणजे गलगल नाही झाला आणि मस्त शिजला. तर असाच बटाटा आपल्याला पाहिजे होता. इथे भाजी आपली तयार आहे. छान भाजीमध्ये कोथिंबीर घालायची आणि पुऱ्या तयार झाल्या की वाढायला घ्यायचं. कढईमध्ये जेवढं पाहिजे तेवढंच तेल घालून घ्यायचं. आपण तेल गरम झालं की नाही त्यासाठी छोटासा कणकेचा गोळा टाकूया. बुडबुडे निघतायत आणि गोळा पण पटकन वरती आला, म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे. आणि पुऱ्या तळायला ना खूप थंड तेल वापरायचं नाही किंवा गॅसची फ्लेम पण एकदम लो ठेवायची नाही. तर गरम तेलामध्येच पुऱ्या तळून घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम पण हाय मीडियम ठेवायची. पुऱ्या चांगल्या तळल्या जातात, तेलकट होत नाही. आणि आता आपण एक एक पुरी त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि तळून घेऊ. खालच्या बाजूनी थोडा वेळ झाली की वरच्या बाजूनी तळून घ्यायची, थोडीशी हलकीशी गोल्डन रंगाची होईपर्यंत. तर तुम्ही बघू शकता इथे माझ्या पुऱ्या ज्या आहे ना त्या अशा चांगल्या फुलत नाही पाहिजे तशा. पूर्ण पुरी जी आहे अशी फुलत नाही. याच्या मागचं कारण काय माहित आहे ना, की मी नवीनच म्हणजे जस्ट आता गहू दळून आणले आणि मी चेक नाही केलं. तर म्हणजे पुरीसाठीच मी पहिल्यांदा भिजवले होते आणि नंतर माझ्या लक्षात आलं की थोडे थोडे गव्हाचे जे चंक आहे ना ते त्याच्यामध्ये तसेच होते. तर त्याच्यामुळे काय होत आहे, तो गव्हाचा एक चंक आला की त्याच्यातून वाफ अशी निघून जात आहे आणि पुरी फुलत नाही. तुमच्या लक्षात पण येईल की जेव्हा मी पुरी टाकते ना तर मध्येच पुरीला असं एक छिद्र पडून जातं. बघा तुम्हाला दिसत असेल, प्रत्येक पुरीला असं छिद्र पडतं आणि त्याच्यातून ती वाफ निघून जाते आणि पुरी चांगली फुलत नाही. पण ठीक आहे, पुरी फुलत नाही म्हणून तो काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. पुऱ्या खूप चांगल्या होत आहेत, एक नंबर पुऱ्या होत आहेत, फक्त फुलत नाही. बघा असं छिद्र दिसतंय तुम्हाला प्रत्येक पुरीला पडताना. तर ते त्यांनी प्रॉपर दळून न दिल्यामुळे ते असं होत आहे. आणि आपण अशा पद्धतीने आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊ, कारण आपली भाजी तर तयार आहेच. पुऱ्या लाटून तयार असेल ना तर पुऱ्या पटापट तळणं होतात, म्हणून अशा थोड्याशा लाटून ठेवून द्यायच्या आणि भाजी पण तयार ठेवून द्यायची. म्हणजे गरम गरम तुम्हाला ह्या पुऱ्या खाता येतात. मग ह्या पुऱ्या एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या, म्हणजे एक्सेस ऑइल जे आहे ते निघून जाते आणि नंतर तुम्ही गरमागरम ह्या पुऱ्या खाऊ शकता. आणि इथे आपली भाजी पण झालेली आहे, पुऱ्याही तयार आहे. तुम्ही बघू शकता भाजीला छान तर्री आलेली आहे, म्हणजे जरी आपण कमीच तेल वापरलं आहे त्या मानाने. आणि भाजी पण आपली छान मस्त झालेली आहे दाटसर, आणि छान गरमागरम मस्त आपण सर्व करूया. अगदी सुपर टेस्टी झालेलं आहे कॉम्बिनेशन. पटापट फस्त होईल इतकी चवदार ही भाजी तयार होते, एक नंबर. आणि पुऱ्या सुद्धा एकदम टेस्टी झालेल्या आहेत. तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही खूप आवडेल हा बेत. आणि आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.